ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर आता 265 धावांचं आव्हान आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या भारताविरोधात 264 धावा झाल्यात। भारतासमोर विजयासाठी आता 265 धावांचं हे लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। सेमीफायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे, त्यामुळे आता भारताच्या इनिंगकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर सध्या जोडले गेलेले आहेत। अमर, आज क्रिकेट रसिकांचं लक्ष असणार आहे ते आजच्या उपांत्य सामन्याकडे, आणि आता 265 धावांचं आव्हान आहे, कितपत कठीण आहे, कितपत सोपं आहे, कसं अनालिसिस करूया आपण या फर्स्ट इनिंगचं? अनुपमा, 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। दुबईच्या पिचवर 265 नक्कीच आव्हानात्मक आहे, पण दुसरी पण बाजू एक लक्षात घेतली पाहिजे, ही ती ऑस्ट्रेलियाची टीम नाही ज्याच्याकडे अगदी जे मातब्बर बॉलर्स असते, कारण की अनेक त्यांचे बॉलर्स जे आहेत ते इंजर्ड आहे आणि यापूर्वीच्या 2 मॅचेस झाल्या होत्या। म्हणजे अफगाणिस्तानच्या टीमने सुद्धा त्यांच्या विरुद्ध 274 रन्स काढले होते। पाकिस्तानमध्ये निश्चित मॅच झाली होती आणि त्यापूर्वी इंग्लंडची जी मॅच झाली होती त्यांनी सुद्धा 352 रन्स काढले होते। या 2 गोष्टी भारताच्या बाजूने थोड्याशा पथ्यावर पडतात, पण आता जी मॅच होत आहे ती दुबईच्या मैदानात होत आहे, तिथला फारसे एवढे मोठे चेस झालेले नाही, पण भारतीय टीम जी आहे ती पाठलाग करण्यात म्हणजे स्कोअर चेस करण्याकरता मातब्बर आहे। चेस मास्टर आहे 2, एक गिल म्हणजे प्रिन्स आणि दुसरा किंग कोहली, हे दोघंही भारताकडे आहेत। त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील। आजच्या खेळीचं वैशिष्ट्य राहिलं तर शमीने 3 विकेट घेतलेले आहे। आज जे आपल्याला स्पिनर्सकडनं जे अपेक्षित होतं, वरुण चक्रवर्तींनी नक्कीच ट्रायसेडची विकेट काढली असेल, पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाचं जे वैशिष्ट्य होतं, जे स्किलफुल बॅटिंग जी म्हणतात ना, ती अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने स्मिथने आणि कॅरीने केलेली आहे। स्मिथने स्ट्राईक रोटेट केला आणि कुठेच 5 पेक्षा कमीच्या खालती रन रेट येऊ दिला नाही आणि त्याचा फायदा शेवटपर्यंत ऑस्ट्रेलियाला मिळालाय। खरं तर 37व्या ओव्हरला स्टीव्ह स्मिथ आऊट झाला, तेव्हा असं एका क्षणाला असं वाटत होतं ऑस्ट्रेलियन टीम कुठेतरी 280 पर्यंत जाते का, पण स्टीव्ह स्मिथ आऊट झाला म्हणजे शेवटल्या 13 ओव्हरमध्ये जवळपास 66 रनच ऑस्ट्रेलिया काढू शकला। त्यांच्याकडे 5 बॅट्समन होते। त्यानंतर रेग्युलर इंटरव्हल्सवर भारतीय बॉलर्सनी चांगली गोलंदाजी आणि अचूक अशी फिल्डिंग करून श्रेयस अय्यरनी ज्या पद्धतीने फिल्डिंग करत आऊट केलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय टीम कुठेतरी 264 रन्सवर रोखू शकली। आता सगळी मदार जी आहे ती भारतीय बॅट्समन्सवर आहे। भारतीय बॅट्समन चांगल्या फॉर्मात आहे। या पिचवर 228 असो 241 रन्सचं पाकिस्तान विरुद्धचं चेस अगदी सहजगत्या केलेलं आहे। भारतीय टॉप ऑर्डर चांगल्या फॉर्मात आहे। झॅम्पा सोडला तर ऑस्ट्रेलियाकडे अनुभवी बॉलर्स नाही आहेत, त्याचा फायदा भारतीय संघाला नक्कीच मिळेल। आणि या पिचवर म्हणजे या मैदानावर बघायला गेल्यास तर 260 पेक्षा गेल्या 11 वर्षात चेस झालेलं नाही आणि 287 गेल्या म्हणजे या मैदानावर चेस झालेलं नाही एकूणच ओव्हरऑल बघायला गेल्यास। पण भारतीय संघाचा एकूण फॉर्म बघता आणि सध्याची ऑस्ट्रेलियाची तुलनात्मक दुबळी अशी बॉलिंग बघता भारतीय संघाला चांगली संधी आहे। खरं आता या संधीचा फायदा टीम इंडिया घेतेय का बघायचं, आणि जसं तुम्ही वर्णन केलं पाठलाग करण्यासाठी मातब्बरे टीम चेझर म्हणून सुद्धा टीम इंडिया ओळखली जाते। तेव्हा आता बघूया आपण भारताची बॅटिंग नेमकी कशी होणार आहे, आणि अर्थातच सर्व क्रिकेट रसिकांचं याकडे लक्ष असणार आहे। अमर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी।